अनंत ब्रह्मांडे उदरी अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा बालक नंदा घरी नवल केवढे नकळे कान्हो बाची कोढे पृथ्वीजेने तृप्त केले पृथ्वीजेने तृप्त केले त्याशी यशोदा भोजन घाले नवल केवढे नकळे कान्हो बाची कोढे विश्वव्यापक कमलापते त्याशी गवळणी कडिये घेती नवल केवढे नकळे कान्होबाचे कोडे तुका म्हणे नटधारी भोग भोगोनी ब्रह्मचारी नवल केवढे नकळे कान्होबाचे कोडे पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची जगबादान कथेचा विस्तार जगबादान कथेचा विस्तार गुरुदास समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभं जगनने हितपानी मंडनम मंडनानां तरुण तुलसी माला कंदरं कंजनेत्रं सदय धवल हासं विठ्ठलं चिंतयामि अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्भोजस्तेजस्फुरदिक्प्रदेशं विधेन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जया पूजिले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे तुका भासला मानवी वेशधारी परिहालिला विग्रह निर्विकारी स्वय श्री हरि व्यापकू सर्व जीवा तुका तोचितो हा परब्रह्म ठेवा तुकाराम 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 हे तुकाराम 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 अनंत ब्रह्मांडे उदरे हरे हा बालक नंदा घरी नवल केवढे नकळे कान्होबाचे कोडे प्रस्तुत प्राप्त प्रसंग कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग अखिल कोट राजाधिराज पंढरीश पांडुरंग परमात्मा मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान ज्ञानोबराय निवृत्ती दादा सोपान काका मुक्ताई बहिणाबाई जनाबाई
शांती ब्रह्म एकनाथ महाराज या महाराष्ट्राचं कुलदैवत आई तुळजा भवानीच्या चरणी वंदन करून या ग्रामदेवतेच्या ठिकाणी प्रणिपात करून वयाच्या 16व्या वर्षी हातात झेपणारी तलवार घेऊन ज्यांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केलं ते अखिल हिंदुस्थानचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे धर्मगुरु वयाच्या 14व्या वर्षी शस्त्र आणि शास्त्राची सांगड घालणाऱ्या माझ्या धर्मवीर शंभूराजाचे खरे आदर्श आणि देवालाही पाठीमागं पाठवण्याची ताकद ज्या निळोबारायामध्ये आहे ते निळोबाराय ज्यांचं शिष्यत्व पत्करतात ते 16व्या शतकातील भक्ती आणि शक्तीचा संगम असणारे विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण जगमान्य जगद्गुरु तुकोबराय यांचा महत्वाचा उत्कृष्ट 5 चरणाचा अभंग आजच्या काल्याच्या सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल अभंगाचा सरळ सरळ भावार्थ असा आहे. अनंत ब्रह्मांड ज्याच्या उदरामध्ये वास करतात तो जगाचा मालक भगवान कृष्ण परमात्मा नंदाच्या अंगणामध्ये रांगायला लागला. अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा बालक नंदा घरी. 3ऱ्या आणि 4थ्या चरणामध्ये नवल सांगितलंय भगवान परमात्म्याचं आणि शेवटच्या चरणामध्ये कोड सांगितलेलं आहे. नवल केवडे केवढे न कळे कान्होबाचे कोढे. आता काय नवल आहे? विश्वाचं भरण पोषण करणारा जगाचा मालक भगवान कृष्ण परमात्मा पण आपल्या आईच्या हातच्या एका घासानं तृप्त व्हावा. नवलच आहे की नाही? पृथ्वी जेने तृप्त केली त्याशी यशोदा भोजन घाली. अजून काय नवल आहे? विश्वव्यापक कमलापती विश्वाला व्यापून असणारा भगवान परमात्मा विठ्ठल जळी स्थळी भरला रिता ठाव नाही उरला. विश्वाला व्यापून असणारा जगाचा मालक भगवान कृष्ण परमात्मा पण त्याला गवळणीनं कड्या खांद्यावरती घ्यावं त्याने गवळणीच्या कडेवरती बसावं. विश्वव्यापक कमलापती त्याशी गवळणी कडी घेती. आणि शेवटच्या चरणात महाराज त्याचं कोड सांगतात. कोड काय कोड आहे? तुका म्हणे नटधारी. नट म्हणजे आपल्या थोडक्यात आपण काय म्हणतो अभिनेता किंवा सोंगाड्या, बरोबर ना? तुका म्हणे नटधारी पण कोड काय? 16,108 पत्न्या. तर हे शास्त्रानं त्याला ब्रह्मचारी ठरवलं. हे न सुटणार कोडच आहे ना. म्हणून नवल केवडे केवडे न कळे कान्होबाचे कोडे. विठाला आधीच उशीर झालाय. त्याच्यात 8 दिवसापासून घसा काम करीन झालाय. जसं असेल तसं जसं वेळ मिळेल तसं. आणि थोडंसं लेट बी झाले त्याबद्दल सगळ्यांची दिलगिरी. सालाबाद प्रमाणे या ठिकाणी सुरू असलेला हा आपला नामयज्ञ 16 वर्ष 11वं आणि 11व्या वर्षाची शेवटच्या दिवशी म्हणजे सांगतीचं कीर्तन म्हणजे आपल्या संप्रदायाच्या नियमाप्रमाणे काल्याचं कीर्तन ची सेवा आज तुमच्या सगळ्यांच्या वतीनं माझ्याकडे आहे. इतर कीर्तन आणि काल्याचं कीर्तन याच्यामध्ये खूप फरक असतो आणि त्या निमित्तानं आपण या ठिकाणी काल्याचं चिंतन ऐकण्यासाठी आलेला आहात. सर्वजण तन मन धनानं सहकार्य करणारी मंडळी आहेत. या पंचक्रोशीतील सगळी गुणीजन मंडळी आहेत. सगळ्यांचं नाव घेणं मला वाटतं अजून उशीर होईल. सर्वांच्या या ठिकाणी चरणी नतमस्तक आणि आपण अभंगाकडे वळूया. विठाला 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 विठाला. आजचं कीर्तन हे काल्याचं कीर्तन आहे, बरोबर? कुठल्याही संप्रदायामध्ये काला होत नाही. काला हा फक्त वारकरी संप्रदायामध्ये केला जातो. इतर ठिकाणी कुठेही बघा तुम्ही काला होत नाही. का काला होत नाही? तर त्यांना काल्याची चव कळाली नाही. का चव कळाली नाही? तो त्यांना खायलाच मिळाला नाही. का खायला मिळाला नाही? तर तो झालाच नाही. पण वारकरी संप्रदायामध्ये मात्र काला हा सातत्यानं होत राहिला. आणि काल्याचं कीर्तन हे सांगतेचं कीर्तन असतं, समारोपाचं कीर्तन असतं.
जसं एखाद्या पर्वतावरून गंगा निघाली, पुढं कुठं गेली प्रश्न संभवणं योग्य आहे. आणि एकदा का ती समुद्राला मिळाली की समुद्र मापम प्रविशंती यद्वत अवघ्या झाल्यावर एक माया अवघ्या झाल्यावर एक माया अवघ्या झाल्यावर एक माया अवघ्या झाल्यावर हे तुका माने गंगा सागर म्हणजे काल्याचं कीर्तन हे प्रसादाचं कीर्तन असतं. बरोबर. अजून सोपं सांगतो. आपण कामाला गेल्यानंतर 7 दिवसाचं मस्टर असतं, 15 दिवसाचं मस्टर असतं, 1 महिन्याचं मस्टर असतं. बरोबर आहे ना. मग कामाला गेल्यानंतर ज्या दिवशी आपला खरा पगार आहे त्या दिवशीचा माणसाच्या चेहऱ्यावरचा आनंद जरा वेगळाच असतो. तसंच आहे. 7 दिवस तुम्ही या ठिकाणी जी काही तन मन धनानं या ठिकाणी आपण सेवा करत आहात तो खरा आज त्याचा प्रसाद तुम्हाला आज मिळणार आहे. म्हणून सगळ्यांचे चेहरे कसे टवटवीत दिसतात आहे ना. आज खऱ्या अर्थानं पगाराचा दिवस आहे. म्हणजे आज तुम्हाला काला भेटणार आहे. तुमच्या 7 दिवसाचं मेहनतीचं फळ हे तुम्हाला आज मिळणार आहे. आपला विषय चालला होता काला. मग काला म्हणजे काय, काला कशाला म्हणायचं, काला कशाचं देवतो. काय आवाज कसा काय कमी होतो. हॅलो. इतर संप्रदायामध्ये काला नाही आणि वारकरी संप्रदायामध्ये तर फक्त काला होतो. त्याचं कारण पहिला काला भगवान कृष्ण परमात्म्याने यमुनेच्या वाळवंटामध्ये केला. स्वतः भगवान कृष्ण परमात्मा त्या काल्याचे अधिकारी होते आणि गोपाळासहित भगवान कृष्ण परमात्म्याने तो काला केला. तो काला गोपाळांनी खाल्ला. त्याची चव त्यांना कळाली. तो त्यांना पुन्हा पुन्हा खावासा वाटला. म्हणून तेच गोपाळ कलियुगामध्ये पंढरीचे वारकरी झाले. आणि दुसरा काला झाला चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये. एकच टाळी झाली चंद्रभागेच्या वाळवंटी. माझा ज्ञानराज गोपाळाच लाह्या वाटी. इथं मात्र अधिकारी या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांनी काला वाटला. आणि काल्याचं पहिलं कीर्तन केलं माझ्या नामदेव महाराजांनी. कोणी केलं. नामदेव महाराज. आणि नुसतं कीर्तन नाही केलं तर स्वतः नामदेव महाराजाच्या कीर्तनामध्ये देव टाळ घेऊन उभा होते. नुसते उभे नाही राहिले. गाय नाचे उडी आपुल्या छंदीन मनाची आनंदे आवडीने. एवढे नाचले देव, एवढे नाचले. नाचता नाचता देवाचा गळला पितांबर. नाचता नाचता देवाचा गळला नाचता नाचता देवाचा गळला पितांबर. नाचता नाचता देवाचा गळला पितांबर. सावध होई देवा ऐसे बोले कबीरा. 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 नामदेव कीर्तन करी पुढे देवनाथे पांडुरंग. 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 एवढे नाचले, एवढे नाचले देव. देवाचा पितांबर सुटला. आपणही कीर्तनामध्ये नाचतो पण आपल्या कपड्याची इस्त्री सुद्धा मोडत नाही. देव एवढे नाचले, एवढे नाचले. देवाचा पितांबर सुटला. बेभान होऊन जगाचा मालक नामदेव महाराजाच्या कीर्तनामध्ये नाचायला लागला.
बाजूला कबीर महाराज बसलेले होते. कबीर महाराजाच्या लक्षात आलं. कबीर महाराजांच्या देवाचा हात पकडला आणि असा झटका दिला. म्हटले देवा, देवानं सांगितलं कीर्तनात बोलायचं नसतं. कबीर महाराज बोलायचं नसतं. पण ज्यावेळेला कबीर महाराज पुन्हा पितांबर सुटला, देवाने असा आपला पितांबर घेतला, असे बाजूला जाऊन, आवाज कसा कमी जास्त करतो, असा बाजूला जाऊन उभा राहिले. आता खरं सांगा, इथं जर एखाद्या टाळकऱ्याचं समजा धोतराचा काष्टा वगैरे पितांबर सुटला, तुमचं लक्ष माझ्याकडे असेल का त्याच्याकडे जाईल? खरं बोलायचं, त्याच्याकडे जाणं. आणि तसंच झालं. सगळ्यांचं लक्ष कुठं गेलं? सगळ्यांचं लक्ष देवाकडं, नामदेव महाराजाच्या कीर्तनाकडे लक्षच नाही. मग जनाबाईच्या ही गोष्ट लक्षात आली आणि मग जनाबाईनं नामदेव ज्ञानेश्वर महाराजांना आज्ञा केली की आता तुम्ही चाल म्हणा. म्हणून कीर्तनामध्ये प्रामुख्याने 3 चाली घेतल्या जातात. एक पहिली चाल, दुसरी मधली चाल आणि शेवटची तिसरी चाल. मधली चाल ही जनाबाईनं दिलेली चाल आहे, ध्यानात ठेवा. मला सांगायचा मुद्दा आहे की एवढे नाचले देव, गाये नाचे उडी आपुली या छंदीन मनाची आनंदी आवडीने. देवात नामदेव महाराजाच्या कीर्तनात देव नाचायला लागले आणि तो काला त्या ठिकाणी झाला. माझ्या ज्ञानोबरायांना तो काला सगळ्यांना वाटला. तो काला सगळ्यांनी सेवन केला, त्याची चव त्यांना कळाली, म्हणून तो त्यांना पुन्हा पुन्हा सेवन करावा असा वाटला. आणि म्हणून आजपर्यंत वारकरी संप्रदायामध्ये सातत्यानं काला होत राहिला. विठाला मग वारकरी संप्रदायामध्ये आपल्याकडे प्रामुख्याने 3 प्रकारचा काला सांगितला जातो. पहिला काला उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात. पहिला काला आहे दही भाताचा काला. दुसरा काला हरिनामाचा खिचडी काला, प्रेमे मोहिला साधने. आणि तिसरा जो काला आहे तुका म्हणे काला न कोठे अभेद देखीला. 3 प्रकारचा काला वारकरी संप्रदाय आपल्याकडे सांगतो. आता दही भाताच्या काल्यानं काय होते ते आपल्याला जो मिळालेला हा स्थूल देह आहे, या स्थूल देहाची पुष्टी होते. स्थूल देहाची पुष्टी करणं हे दहीभात काल्याचं काम आहे. दुसरा जो काला आहे तो हरिनामाचा खिचडी काला. त्यानं काय होतं, आपल्या शरीरामध्ये जे विकार आहेत त्या विकाराचा नाश हा हरिनामाच्या खिचडी काल्यानं होतो. आणि तिसरा जो काला आहे तो जीव ब्रह्मैक्याचा काला. म्हणजे आपल्या तो अहम नावाचा जो दोष आहे तो दोष त्या काल्यानं जातो. म्हणजे एक जीव आहे, दुसरा ब्रह्म आहे. मग जीव न राहता तो ब्रह्मा रूपाकार होणं म्हणजे जीव ब्रह्मैक्याचा काला. तुका म्हणे काला कोठे अभेद देखिला, किंवा अहंकार गेला आणि तुका म्हणे देव झाला. असा 3 प्रकारचा काला आपल्या संप्रदायामध्ये सांगितला जातो. विठाला भगवान परमात्माचे अनंत अवतार आहेत. आणि आजचं कीर्तनाचं काल्याचं कीर्तन म्हटलं की भगवान परमात्म्याच्या चरित्राचा आपल्याला उच्चार करायचा असतो. मग भगवंताचे जर अनंत अवतार आहेत, अवताराच्या राशी तो हा उभा विठेवरी, शंख चक्र गदा पद्म सहित रे, देखिला देव आदि देव बरवा. म्हणजे अवताराच्या राशी म्हटले, अवताराच्या राशी म्हटलेलं आहे. भगवान परमात्म्याचे अनंत अवतार आहेत. अनंत अवतार असणारे भगवान परमात्म्याचे अनंत अवतार आहेत. मग अनंत अवतारामध्ये आपल्याकडे श्रीमद भागवतानं 24 अवताराचं मुख्यत्वे वर्णन केलं आहे. आणि त्याच्यातही प्रामुख्यानं 10 अवतार सांगितले जातात. मी 10 अवतार सांगत असताना त्याच्यामध्ये प्रकार मात्र 6 केलेले आहेत. अंश, अंशांश, आवेश, कला, पूर्ण आणि परिपूर्णतम. त्यातही वारकरी संप्रदाय प्रामुख्यानं 2 अवतार सांगतो, ते म्हणजे राम अवतार आणि कृष्ण अवतार. मग राम अवतार आणि कृष्ण अवतार हे दोनही देवाचे जरी अवतार असले, पण दोघातला अवतारातला फरक सांगतो, लक्ष देऊन ऐका. राम अवतारामध्ये अनेक प्रकारची बंधनं होती, पण कृष्ण अवतारामध्ये कुठल्याच प्रकारचं बंधन आहे, मुक्त अवतार.
राम अवतारामध्ये काय होतं? पूर्वी साधू बोलायचे आणि देव ऐकायचं. साधून सांगायचं आणि देवानं ऐकायचं. ज्या वेळेला कुठलंही कार्य करायचं, ज्या वेळेला प्रसंग येईल, ज्या वेळेला कार्य करावं लागायचं, त्यावेळेला प्रभू रामचंद्रांना पहिलं रामायण उघडून बघावं लागायचं. आणि त्या पद्धतीनं म्हणजे स्वतंत्र त्यात नव्हती. कार्य करण्याचं सामर्थ्य आहे, पण निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य मात्र राम अवतारामध्ये नव्हतं. कृष्ण अवताराचं मात्र तसं नाही. कृष्ण अवताराचं वेगळं आहे. कृष्ण अवतार हा परिपूर्णोत्तम अवतार आहे. कुठल्याच प्रकारची बंधनं नाहीत कृष्ण अवतारामध्ये. कारण देवानं अनेक वेळा शपथा घेतल्या आणि अनेक वेळा मोडल्या. अनेक वेळा देव भगवान परमात्म्याने महाभारत युद्धाच्या वेळी शपथा घेतल्या आणि शपथा मोडल्या. का? मुक्त अवतार. पण राम अवतारामध्ये तसं नव्हतं. राम अवतारामध्ये बोलेले वाल्मिकी तैसेची करीन आणि वरतो निदावीन म्हणे नामा. मग त्या काळात साधू बोलायचे, देव ऐकायचे. देव ऐकायचे आणि साधू बोलायचे. एक वाक्य बोलू. जर साधू बोलत असतील आणि देव ऐकत असतील तर महाराष्ट्रानं ज्ञानोबा तुकोबाचं काय ऐकू नये हो? ऐकलं पाहिजे की नाही? म्हणजे राम अवतार हा मर्यादा होत्या राम अवतारा. कृष्ण अवतारामध्ये मात्र तसं नव्हतं. कृष्ण अवतारामध्ये अनेक प्रकारची बंधनं होती. आपलं कृष्ण अवतारामध्ये कुठल्याच प्रकारचं बंधन नव्हतं आणि राम अवतारामध्ये अनेक प्रकारची बंधन होती. मग दोनही अवतार जरी देवाचे सारखे असले, पण तुकोबराय म्हणतात त्याच्यामध्ये एक फरक आहे. काय फरक आहे? ज्या वेळेला प्रभू रामचंद्राने सीतामाईच्या शोधा करता ज्या वेळेला निघाले, त्यावेळेला सगळ्यात सुरुवातीला ज्या राक्षसिनीला मारलं, त्या राक्षसिनीचं नाव काय? त्राटिका. सगळ्यात सुरुवातीला प्रभू रामचंद्रांना ज्या राक्षसिनीला मारलं, त्या राक्षसिनीचं नाव त्राटिका. आणि भगवान कृष्ण परमात्म्यानं ही सुरुवातीला राक्षसिनीलाच मारलं. तिचं नाव काय? वयाच्या कितव्या दिवशी मारली? 6व्या दिवशी. बरं, हे त्राटिका ज्या वेळेला प्रभू रामचंद्रानं मारली, त्यावेळेला प्रभू रामचंद्राचं वय काही ठिकाणी 14 हे सांगितलं जातं, काही ठिकाणी 15 सांगितलं जातं. आपल्याकडे अनेक प्रकारचे रामायण उपलब्ध आहेत, पण आपल्याला त्या भानगडीत पडायचं नाही. बरं, जी त्राटिका प्रभू रामचंद्रानं मारली, ती त्राटिका सामान्य नव्हती. डोंगरा एवढा धिप्पाड देह त्या त्राटिकेचा होता. सांगा आता, ती आंघोळ करायला जर जायचं म्हणलं तर तिला बाथरूम किती मोठं लागत असेल? ती आंघोळ करण्याकरता कुठे जायची? समुद्रावरती जायची. कोण होती? तरी काय करीत होती? दररोज आंघोळ करायची. मग ती आंघोळ करण्याकरता समुद्रावरती जायची. बरं, समुद्रावरती गेल्यानंतर, आंघोळ केल्यानंतर ती अशी केस वाळवायला समुद्राच्या तीरावरती यायची आणि रोज वेणी फणी करायची. कोण? कोण? आता नाही बोलायचं. त्राटिका काय करायची रोज? बर, चला पुढं. रोज ती वेणी फणी करायची आणि वेणी फणी केल्यानंतर कपाळाला कुंकू लावायची. काय लावायची? कोण? त्राटिका. बरं, तिला कुंकू किती लागत असेल? एका टायमाला जर तिचा डोंगरा एवढा धिप्पाडा देह जर तिचा असेल, तर तिला एका टायमाला लावण्याकरता कुंकू साधारण किती लागत असेल? तुमचा काही अंदाज? छटाक, हातपाव, पावशेर, 1 किलो, 2 किलो, 5 किलो, 10 किलो? अहो, आपण एकदा आळंदी पंढरपूरची वारी केली, 10 रुपयाची पुडी, ती बी प्रसादा बरोबर येते, तर पुढच्या वारी पोत संपत नाही. बरोबर आहे ना? आली सवाशीन घरी तर लावलं, नाही तर राहिलं. त्या त्राटिकेचं कपाळ एवढं मोठं होतं, तिला रोज 2.5 क्विंटल कुंकू लागत होतं. किती? नाद महाराजांनी भागवतात त्याचं वर्णन केलेलं आहे. एका टायमाला तिला किती कुंकू लागत होतं? 2.5 क्विंटल. आणि अजून दुसरं सांगितलंय, ती समुद्राच्या किनाऱ्यावरती अशी एका कुशीवर झोपली होती. एक कुंभार 1000 गाढवं घेऊन तिकडे गेला गाढवं चारण्याकरता.
तिनं ज्या वेळेला कुस बदलली तर 700 गाढवं तिच्या अंगाखाली चेंगरून मेली. किती? तिच्या कपाळावरती 50 गाढवं चरत होती. म्हणजे केवढं मोठं कपाळ असेल. मग एवढी मोठी असणारी त्राटिका भगवान प्रभू रामचंद्रांना मारले. वयाच्या 14व्या वर्षी मारले. कदाचित ते शक्य आहे, पण त्याही त्राटिकेपेक्षा 7 पटीनं मोठी असणारी पुतना. किती? 7 पटीनं. मग आता हिच्या अंगाखाली जर 700 गाढवं मरत असतील तर तिच्या अंगाखाली किती मेले असतील? 700 गुणिले. हिच्या कपाळावर जर 50 गाढवं चरत होती तर तिच्या कपाळावर किती चरत असतील? 50 गुणिले. तिला जर 2.5 क्विंटल कुंकू लागत होतं तर तिला किती लागत असेल? 2.5 गुणिले 7. बरोबर ना? मग एवढी मोठी असणारी त्राटिका भगवान प्रभू रामचंद्रांना वयाच्या 14व्या वर्षी मारली. पण तुकोबराय म्हणतात त्या त्राटिकेपेक्षाही 7 पटीनं मोठी असणारी पुतना भगवान कृष्ण परमात्म्यानं 6व्या दिवशी मारली. नवल केवडे केवडे नवल केवडे केवडे नवल केवडे केवडे नवल केवडे केवडे नकळे कान्होबाचे कोडे 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 नकळे कान्होबाचे हे नवल केवडे केवडे नवल केवडे केवडे नवल केवडे केवडे नवल केवडे नवल केवडे केवडे नवल केवडे केवडे नवल केवडे केवडे नवल केवडे केवडे नकळे कान्होबाचे कोडे नकळे कान्होबाचे कोडे 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 नवल केवडे केवडे नवल केवडे केवडे नवल केवडे केवडे नवल केवडे केवडे हे नवल केवडे केवडे नवल केवडे केवडे नवल केवडे केवडे प्रभू रामचंद्रानं जी त्राटिका मारली त्यावेळेला प्रभू रामचंद्राचं वय होतं 14 वर्ष. कदाचित शक्य आहे, पण भगवान कृष्ण परमात्म्याने वयाच्या 6व्या दिवशी त्या त्राटिकेपेक्षाही 7 पटीनं मोठी असणारी पुतना मारली. नवल केवडे केवडे नकळे कान्होबाचे कोडे. नवलच आहे की नाही? मग असा असणारा जगाचा मालक भगवान कृष्ण परमात्मा की ज्याच्या उदरामध्ये अनंत ब्रह्मांड वास करतात. किती? अनंत ब्रह्मांड वास करतात. सप्तपाताळ 14 भुवन 21 स्वर्ग मिळून काय होतं? 1 भुवन. त्याच्यापैकी आपण कुठल्या तरी एका टोकावरती आहोत. मग अनंत ब्रह्मांड ज्याच्या उदरामध्ये वास करतात असा असणारा जगाचा मालक भगवान कृष्ण परमात्मा नंदाच्या अंगणामध्ये रांगायला लागला. त्याचं वर्णन जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या पहिल्या चरणात. अनंत ब्रह्मांडे उदरे अनंत ब्रह्मांडे उदरी अनंत ब्रह्मांडे उदरे अनंत ब्रह्मांडे उदरी अनंत ब्रह्मांडे उदरे अनंत ब्रह्मांडे उदरे अनंत ब्रह्मांडे उदरे अनंत ब्रह्मांडे उदरे हरि बालक
हा बालक नंदा घरी हरी बालक नंदा घरी हरी बालक नंदा घरी नवल केवडे केवडे नवल केवडे केवडे नवल केवडे 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 नवल 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 केवडे केवडे अनंत ब्रह्मांडे उदरी अनंत ब्रह्मांडे उदरी हरिहा बालक नंदा घरी अनंत ब्रह्मांड ज्याच्या उदरामध्ये वास करतात असा जगाचा मालक भगवान कृष्ण परमात्मा नंदाच्या अंगणामध्ये रांगायला लागला. अनंत ब्रह्मांड, सप्त पाताळ, 21 स्वर्ग आणि 14 भुवन मिळून एक ब्रह्मांड तयार होतं. अशी अनंत ब्रह्मांड ज्याच्या उदरामध्ये वास करतात. एकदा काय झालं, भगवान परमात्म्याचं लग्न ठरलं आणि लग्न ठरल्यानंतर आता भगवान परमात्म्याची पत्नी कोण? लक्ष्मी. लक्ष्मी कोणाची मुलगी? समुद्राची मुलगी ना. समुद्र मंथनाच्या ज्या वेळेला 14 रत्न बाहेर पडले त्यातले लक्ष्मी हे एक रत्न आहे. म्हणजे समुद्राची मुलगी कोण? लक्ष्मी. लग्न ठरलं आणि लग्न ठरल्याच्या नंतर लक्ष्मीनं भगवान परमात्म्याला सांगितलं पप्पा येणार आहेत. ते म्हणले येऊ दे की, मग आता पप्पा लग्नाला नाही येणार तर कोण येणार? मग आता कन्यादान कोण करणार? पप्पाच येणार ना. मग म्हटले पप्पा येणार आहे लग्नाला, पण म्हणले तुम्हाला त्यांचा अवतार माहित नाही म्हणले. म्हणले असू दे की, येऊ दे म्हटले पप्पांना. आता समुद्रानं, आता मी म्हणतो समजा आता इथं आपलं जर कीर्तन चालू आहे आणि जर समुद्रानं ठरवलं की आता विचुंब्यामध्ये माथाडी कॉलनीमध्ये काल्याचं कीर्तन चालू आहे आणि आपणही थोडासा प्रसाद घेऊन यावा, आणि जर समुद्र इकडं आपल्याकडं निघाला तर खरं सांगा आपण थांबाल? तुमचं काय, मीच थांबतो का नाही? म्हणलं येऊ दे की, आले तर आले. पण सगळे घाबरले. समुद्र निघाला, तिकडे येण्याकरता समुद्र निघाला. बाकीच्यानी वऱ्हाडीनं बघितलं आणि वऱ्हाडी तिकडे तिकडे पळायला लागले. देव म्हणले अरे थांबा, आहेर बिहेराचं राहू द्या, निदान अक्षता टाकून तरी जाणार. भगवान कृष्ण परमात्म्याने काय केलं असलो? फक्त आपल्या डोक्याचा एक केस उपटला. काय केला? आपल्या डोक्याचा एक केस उपटला आणि अख्खा समुद्र त्याच्यामध्ये समाविष्ट करून घेतला. अनंत ब्रह्मांडे एके रोमी ऐसे धेंडे जगद्गुरु तुकोबरायचं प्रमाणे. मग असा अनंत ब्रह्मांड ज्याच्या उदरामध्ये आहेत असा जगाचा मालक भगवान कृष्ण परमात्मा नंदाच्या अंगणामध्ये रांगायला लागला. तुकोबराय म्हणतात अनंत ब्रह्मांडे उदरी हरिहा बालक नंदा घरी नवल केवढे केवढे नकळे कान्होबाचे कोडे. अजून काय नवल आहे? पृथ्वी जेने तृप्त केली. विश्वाला भरण पोषण करण्याची जबाबदारी परमात्म्याची आहे का? विश्वाचा सगळ्याला ज्याच्या त्याच्या प्रारब्धानुसार अन्न दिल्याशिवाय भगवान परमात्मा जेवत नाहीत. ज्याच्या त्याच्या प्रारब्धानुसार अन्न मिळालं की नाही हे भगवान परमात्मा अगोदर पाहतो आणि नंतर भोजन घेतो. ज्याच्या त्याच्या प्रारब्धानुसार ज्याला त्याला देण्याची जबाबदारी, विश्वाचं भरण पोषण करण्याची जबाबदारी ही भगवान परमात्म्याची आहे. एक दिवस रुक्मिणी आईसाहेबांनी ताट तयार केलं आणि देवापुढं जेवणाकरता ठेवलं. रुक्मिणी आईसाहेबांनी आपल्या स्वतःच्या हाताने जेवण बनवलं, देवाच्या समोर ठेवलं आणि म्हटलं देवा जेवा ना. भगवंताने एक 5 मिनिटं हात जोडून शांत राहिले. रुक्मिणी आईसाहेब विचारतात देवा 5 मिनिटं झाले ताट वाढून, अजून आपण जेवला का नाहीत?
त्यावेळेला भगवंत म्हणतात की ज्याच्या त्याच्या प्रारब्धानुसार ज्याला त्याला अन्न मिळालं की नाही हे मला बघावं लागतं, आणि जोपर्यंत ज्याच्या त्याच्या प्रारब्धानुसार ज्याला त्याला अन्न मिळत नाही तोपर्यंत मी घास घेत नाही. रुक्मिणी आईसाहेबांनी असं ठरवलं की म्हणले आता देवाची गंमतच करू. आता असंच असतं ना, देवाची असली म्हणून काय झालं, आपलंही असंच असतं, बायांना का लय रुक्मिणी आईसाहेबांनी ठरवलं म्हणले आता यांची गंमतच करू. मग रुक्मिणी आईसाहेबांनी काय केलं, एक सोन्याची डबी घेतली. त्या सोन्याच्या डबीमध्ये 2 मुंगळे बंद करून ठेवले. किती? 2 मुंगळे. ती सोन्याची डबी एका चांदीच्या डबीत ठेवली. ती चांदीची डबी एका पितळाच्या पेटीत ठेवली. ती पितळाची पेटी एका लोखंडाच्या पेटीत ठेवली. लोखंडाची पेटी एका लाकडाच्या पेटीत ठेवली. आणि ती लाकडाची पेटी बंद कोठारामध्ये नेऊन, बंद अंधारामध्ये नेऊन ठेवली, कोठारामध्ये नेऊन ठेवली. 4 दिवसानंतर रुक्मिणी आईसाहेबाला दाखवायचं होतं की त्याच्यामध्ये जिवंत ठेवलेले मुंगळे, मेलेले मुंगळे त्यांना दाखवायचे होते. 4 दिवसानंतर रुक्मिणी आईसाहेब म्हणतात चला देवा तुम्हाला गंमत दाखवायची. म्हणले काय गंमत दाखवायची? आता देव आहे ते म्हणले चल. मग त्या कोठारामधून लाकडाची पेटी बाहेर काढली. लाकडाच्या पेटीतून लोखंडाची पेटी बाहेर काढली. लोखंडाच्या पेटीतून पितळाची पेटी बाहेर काढली. पितळाच्या पेटीतून चांदीची पेटी बाहेर काढली. चांदीच्या पेटीतून सोन्याची पेटी बाहेर काढली. रुक्मिणीला आईसाहेबांना दाखवायचं होतं की 4 दिवस अन्न पाण्या वाचून उपाशी मेलेले मुंगळे. रुक्मिणी आईसाहेबांनी त्या डबीचं झाकण उघडलं तर 2 मुंगळ्याच्या तोंडात 2 तांदळाचे दाणे दिसले. भगवंत म्हणायला लागले झाली गंमत. ते म्हणले आता काय गंमत, आता जे व्हायचं ते होऊन गेलं. पण मला एक सांगा देवा, मी जर माझ्या हाताने ह्या डबीमध्ये 2 मुंगळे बंद करून ठेवलेले असतील तर हे 2 तांदळाचे दाणे त्यांच्या तोंडात गेले कसे? भगवान परमात्म्याने दिलेलं उत्तर आहे त्यांच्या प्रारब्धामध्ये आज उपाशी राहण्याचा दिवसच नव्हता. तू ज्या वेळेला डबीचं झाकण बंद करत होती त्याच वेळेस मला कळालं की यांच्या प्रारब्धामध्ये अन्न आहे. तुझ्या नकळत मी तुझ्याच कपाळाच्या 2 अक्षदा त्याच्यात कधी लोटून दिल्या हे तुलाही कळलं नाही. जबाबदारी माझी आहे. पोसितो जगासी एकला तो पोसितो जगासी. एकला तो पोसितो जगासी. एकला तो पोसितो जगासी. हे कारणात वीस कृपाळू देवासी. पोसितो जगासी. पोसितो जगासी. कारणात वीस कृपाळू देवासी. पोसितो असा असणारा जगाचा मालक भगवान कृष्ण परमात्मा पृथ्वी जेने तृप्त केली तो आईच्या एका हाताच्या घासाने, आईच्या हातच्या एका घासानं तृप्त व्हावा. अजून दुसरं नवलय विश्वव्यापक, विश्वाला व्यापून असणारा परमात्मा. आपण म्हणतो जगात देव नाही, देव नाही, आपण त्याच्यात नाही, तो सगळीकडे. विठ्ठल जळी स्थळी भरला ठाव नाही उरला. आजम्या दृष्टीने देखील विठ्ठलची तो सगळीकडे ओतपर्यंत भरलेला आहे. स्वतः या विश्वाचं निर्माता तो आहे. एक साधक आपल्याकडे शास्त्राच्या दृष्टीने जर विचार केला तर शास्त्र असं सांगतंय की आपल्याकडे 90% पाणी आहे आणि 10% पृथ्वी आहे. पण विज्ञान असं सांगतंय की आपल्याकडे 70% पाणी आहे आणि 30% पृथ्वी आहे. पण स्वतः भगवान परमात्म्यानं या पृथ्वीची निर्मिती केलेली असल्यामुळे सृष्टीच्या विस्तारात त्याचं वर्णन आलंय. मला श्रीमद भागवतामध्ये त्याचं खूप सुंदर वर्णन आलेलं आहे. आपल्याला त्याच्याकडे जायला आपल्याला वेळ नाही, कारण आपल्याला पुढचंही चरित्र बघायचं आहे. फक्त एक सोपं सांगतो. एखादा जर आपण
घमेलभर पाणी घेतलं आणि त्याच्यामध्ये जर मातीचा ढेकूळ टाकला तर तो ढेकूळ राहतो का? तो ढेकूळ न राहता तो ढेकूळ विरघळून जातो. मग एवढा 70% जर पाणी असेल, 71% पाणी असेल आणि 29% जर पृथ्वी असेल, तर 29% पृथ्वीला गिळंकृत करायला 71% पाण्याला किती वेळ लागेल? याचा अर्थ याच्या मागे कोणीतरी आहे. हे चाललंय कशाच्या जीवर? याचा अर्थ याच्या मागे कुणीतरी आहे. मग अशी अनंत ब्रह्मांड ज्याच्या उदरामध्ये आहेत, असा जगाचा मालक भगवान कृष्ण परमात्मा आनंदाच्या अंगणामध्ये रांगायला लागला. नवल केवडे केवडे नकळे कानोबाचे कोडे. अजून दुसऱ्या चरणात नवल सांगितलं, विश्वाला भरण पोषण करण्याची जबाबदारी ज्या भगवान परमात्म्याची आहे. आपलं पृथ्वी जेने तृप्त केली त्याशी यशोदा भोजन घाली. तो आपल्या आईच्या एका हातच्या घासानं तृप्त व्हावा. आणि अजून त्या 4थ्या चरणात नवल सांगितलंय की विश्वाला भरून असणारा परमात्मा, विश्वव्यापक असणारा परमात्मा, पण गवळणीच्या कड्या खांद्यावरती त्यानं खेळावं. विश्वव्यापक कमळापती त्याशी गवळणी खडीये घेती. आणि शेवटच्या चरणात मात्र जगद्गुरु तुकोबा त्यांचं कोड सांगतात. कोड तुक म्हणे नटदारी, तुक म्हणे नटदारी, तुक म्हणे नटदारी, तुक म्हणे नटदारी, तुका म्हणे नटदारी, तुका म्हणे नटदारी, तुका म्हणे नटदारी, तुका म्हणे नटदारी. भोग भोगोनी ब्रह्मचारी, भोग भोगोनी ब्रह्मचारी, भोग भोगोनी ब्रह्मचारी, भोग भोगोनी ब्रह्मचारी. नवल केवडे केवडे नकळे कानोबाचे कोडे, नकळे कानोबाचे कोडे, नकळे कानोबाचे नवल केवडे केवडे नकडे कानोबाचे कोडे, नकडे कानोबाचे कोडे, नकळे कानोबाचे कोडे, कानोबाचे कोडे, कानोबाचे कोडे. तुका म्हणे नटधारी, तुका म्हणे नटधारी, भोग भोगोनी ब्रह्मचारी. या शेवटच्या चरणात जगद्गुरु तुकोबाराय कोड सांगतात. 16,108 पत्न्या तरी शास्त्रानं त्याला ब्रह्मचारी ठरवलं. का ब्रह्मचारी ठरवलं? तर हे जे विश्व निर्माण झालंय हे त्याच्या संकल्पनेतनं निर्माण झालेलं आहे. हे विश्व भगवान परमात्म्याने स्वतःच्या शरीरापासून 10 प्रजापती निर्माण केले. ऐका, सृष्टीच्या विस्तारात त्याचं खूप चिन्ह आपल्याला सांगायला वेळ नाही, फक्त मी मोजकं सांगतो कारण आपल्याला पुढचं चरित्र बघायचंय. किती 10 प्रजापती निर्माण केले. ब्रह्मदेवानं त्याचे 2 भाग केले. पुरुष प्रधान भागाला नाव दिलं मनु आणि स्त्री प्रधान भागाला नाव दिलं शतरूपा. मनु आणि शतरूपा हे विश्वातलं पहिलं दाम्पत्य. कितवं? विश्वातलं पहिलं दाम्पत्य मनु आणि शतरूपा. या पहिल्या दाम्पत्याला सगळ्यात पहिल्यांदा 3 मुली झाल्या, आकुती, देवहूती आणि प्रसूती. आणि 2 मुलं झाले, उत्तानपाद आणि प्रियव्रत. पुढे त्यांना 16 मुली झाल्या. 13 धर्माला दिल्या, अग्नीला दिली आणि दक्षाला दिली. म्हणजे भगवान शंकराला एक देऊन टाकली. तो असा पुढे विस्तार होत गेलेला आहे. सृष्टीचा विस्ताराच्या त्याच्यामध्ये खूप चिंतन सांगण्यासारखं आहे. म्हणून तुम्ही आम्ही जे जन्माला आलेलो आहोत हे त्याच्या संकल्पनेतनं निर्माण जन्माला आलेलो आहोत. म्हणून तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे नटधारी, भोग भोगोने ब्रह्मचारी, नवल केवडे केवडे नकळे कान्होबाचे कोडे. अभंगाचा सरळ सरळ मी भावार्थ तुमच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केला.
कारण आपल्याला पुढे भगवान परमात्म्याच्या चरित्राचा उच्चार करायचा आहे आणि जोपर्यंत भगवान परमात्म्याच्या चरित्राचा उच्चार होत नाही तोपर्यंत काल्याला परिपूर्णता प्राप्त होत नाही. तर त्याच्याकरता एकदा सगळ्यांनी ज्यावेळेला ज्यांना भगवान परमात्म्याने हात दिले असतील